पावसाळा म्हटलं की गरमागरम भजीची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि भजी म्हटलं तर अगदी कांद्याची, बटाट्याची, गिलक्याची, कोबीची, पालकाची, मिरचीची, अगदी सगळ्या प्रकारच्या भजी आपल्याला आठवतात. पण आज आपण करणार आहोत मुगाची भजी. तुम्ही भजी म्हणा, वडे म्हणा, नाहीतर पकोडे म्हणा. बाहेर पाऊस पडतोय आणि आपण करतोय गरमागरम मुगाची भजी आणि त्यासोबत गरमागरम चहा. त्यासाठी प्रथम आपण ही मुगाची डाळ 2 वाटी भिजत घालून घेतली आहे 4 ते 5 तास. ही मुगाची डाळ तुम्ही सालीची घ्या किंवा साल नसलेली घ्या. मी इथे डाळ निथळून घेतली आहे. डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे. आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करमरीत अशी वाटून घ्यायची. डाळ वाटण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे. आता त्यात आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे. त्याचप्रमाणे मी हे आलं किसून घेतलं आहे. आल्याचा जर तुकडा टाकला तर तो व्यवस्थित वाटला जात नाही, त्यामुळे आलं हे किसून टाकायचं आहे. आलं. आता ही डाळ वाटून घेताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. अगदी थोडं. कारण काय होतं, अगदी कोरडी डाळ जर आपण वाटून घेतली तर आपले वडे हे अगदी घट्ट टणक असं येतात. आणि थोडंसं पाणी आपण जर त्याच्यामध्ये टाकलं, पाण्याचा अंश असल्यामुळे त्या पिठाला थोडा हलकेपणा येतो आणि वडे हे असे थोडे मऊ खाण्यासाठी छान लागतात. आता आपण त्यात थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि थोडीशी ही पुदिन्याची पानं, याच्यामुळे चव छान येते भजींना. अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये अशी मुगाची डाळ आपल्याला दिसते बघा. अशी थोडीशी डाळ दिसली पाहिजे. आता या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं जिरं टाकून घेते. त्यामुळे भजीला चव छान येते. आता बरेच जण याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घेतात. तुम्हाला हवा असेल तर याच्यात चिरलेला कांदा टाकून घ्या. मी याच्यात कांदा टाकत नाही आहे. आता हे सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया. मिरची, आलं आपण टाकलं आहे, कोथिंबीर, पुदिना टाकला आहे, जिरं आणि मीठ टाकलं आहे. आता पीठ आपण व्यवस्थित घोटून घेऊया. आपण सगळं मिक्स करून घेतलंय. आता या भजीसोबत मी एक चटणी तयार करते. हे खोवून घेतलेलं आपलं ओलं नारळ आहे, कढीपत्त्याची पानं, थोडंसं आलं, 1 ते 2 मिरची. आपण मुगाच्या डाळीचं हे पीठ वाटलं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे चटणी ही जास्त तिखट नाही करायची. थोडंसं मीठ आणि जिरं, थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर. ह्यात तुम्ही डाळ्या घातल्या तरी चालतील. तांदूळाचं पीठ वाटून घेतलेल्या डाळीमध्ये मी आता 2 ते 3 पोहा चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेते. याच्यामुळे काय होतं, भजी ही अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी तयार होते. भजी मऊ येण्यासाठी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठ टाकायचं आहे. या 2 गोष्टी अगदी लक्षात ठेवायच्या आहेत. पाणी जर टाकलं नाही तर भजीला कडकपणा येतो, घट्टपणा येतो आणि घशामध्ये ती भजी अडकल्यासारखी वाटते. त्या गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यात भजी तळायच्या आहेत. लागेल तेवढंच तेल आपण कढईत टाकायचं आहे, कारण उरलेलं तेल हे एका दिवसात आपल्याला वापरावं लागतं. नंतर ते तेल जास्त दिवस वापरता येत नाही. त्यामुळे तेल हे कढईमध्ये योग्य तेवढंच टाकून घ्यायचं आहे, जेवढं लागेल तेवढं. तेल तापलंय का आपण बघूया.
आता आपण भजी सोडून घेऊया. तेल तापलेलं आहे. भजी तळण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलंय. तळताना तेलाचं टेम्परेचर हे अगदी व्यवस्थित हवं आहे. तेल अगदी कमी तापलेलंही नको आहे आणि जास्त कडक पण नको आहे. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लो मीडियम अशी ठेवायची आहे. जास्त मोठ्या फ्लेमवरती ही भजी तळायची नाही आहे. कारण मोठ्या फ्लेमवरती जर ही भजी तळली तर ती वरून अशी तळल्यासारखी वाटते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आता आपण झाऱ्याने हलवून बघूया. असा शेप भजीला धरला गेला की मगच झाऱ्याचा उपयोग करायचा आहे. खाली वर करून घेऊया. क्रिस्पी, कुरकुरीत आणि गुलाबीसर गोल्डन रंग येईपर्यंत आपण ही भजी तळून घ्यायची. रंग बघू शकता. छान वडे आपले तयार, भजी आपली तयार झाली आहे. भजी म्हणा, वडे म्हणा, पकोडे म्हणा, गोल्डन रंगावरती तळून झाले. अशा प्रकारे क्रिस्पी, कुरकुरीत आणि गोल्डन रंग झाल्याशिवाय ते काढायचे नाहीत. आता हे तयार झाले, काढून घेऊया. हे वडे किंवा ही भजी जर तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही त्याच्यात तांदूळाचं पीठ टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला अगदी मऊसूत भजीसारखं हवं असेल तर तुम्ही त्याच्यात तांदूळाचं पीठ टाकायचं नाही. आता आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत हवे होते म्हणून आपण आज त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ टाकलंय. मिरची तळून घेऊया. किंवा टोमॅटोचा सॉस किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणी बरोबरती हे तुम्ही सर्व करायचं आहे. किंवा आता मी हे तळून घेतलेली ही मिरची आहे, या मिरचीसोबत आपण हे सर्व करायचं आहे की नाही. गाड्यावर हॉटेलात मिळते तशी ही भजी, कुरकुरीत आणि आतून मऊ. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरच्या इतरही रेसिपीज बघा. तेलही प्यालेली नाहीये, क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली. आतून एकदम पोकळ, छान आणि वरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत. तयार केलेल्या मिरचीला धणे, जिरे पूड आणि मीठ लावून घ्यायचंय. आणि अजूनही तुम्हाला टेस्टी करायचं असेल तर वड्यांवरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे.